135वी संयुक्त जयंती महोत्सव आपण आज आपल्या कळसांबळे मुकामी साजरी करणार आहोत। रुक जाओ, मैं कहता हूं रुक जाओ। ऐ सन्यासी, तुमने सुना नहीं? रुक जाओ, रुको। मैं तो कब का रुक गया हूं, पर तुम कब ये हिंसा रोकोगे? स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये। आज आहे जयंतीचा दिवस आणि आज मूर्ती स्थापना आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी भावंडं जमलेलो आहोत। तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि थंबनेल वगैरे वरून किंवा कालच्या व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असणार की आज आपण गावी चाललो आहे आणि आमच्या गावी जयंती आहे। ओके, तर आमच्या गावी बुद्धविहार तयार झाले आणि आज मूर्ती स्थापना आहे। आपल्याला सर्व गोष्टी कळतील का आपण काय कशासाठी ब्लॉग बनवतो आहे। कंटिन्यू ब्लॉगमध्ये। एकशे 35वी संयुक्त जयंती महोत्सव आपण आज आपल्या कळसांबळे मुकामी साजरी करणार आहोत। त्याचबरोबर आपण आपला नवीन बुद्धविहार जो आपण बांधलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा आज 17 मे 2026 रोजी साजरा करणार आहोत। त्याचबरोबर भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा आपण आज साजरी करणार आहोत। तरी आदर्श बौद्ध सेवा संघ या संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, स्थानिक कमिटी, महिला मंडळ, त्याचबरोबर जयंती उत्सव कमिटी या चारही कमिटीचे आजी माजी पदाधिकारी, सभासद बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या मुक्कामी बनते शांतिरत्न यांचे चरण लाभलेले आहेत। त्याकरता आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ आम्ही आपले आभारी आहोत। बंधूंनो, आज आपण आपल्या जुन्या बुद्ध विहारात झेंडा वंदनाचा कार्यक्रम करणार आहोत। तो बनते शांतिरत्न यांच्या हस्ते करणार असं मी सुचवितो।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, संत कबीर या थोर महापुरुषांच्या महामातेच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन. आणि मूर्तीकडे जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा ती मूर्ती आपल्या मनातच बसते. अशी सुंदर बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
आपल्या या बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये होत आहे. घशावरती जरा जोर पडत होता. आता लाईट आली. आपण वादा वीरमणी सिक्खापदं समादयामि. पटिलाभाय सवन्तन्ति द्वितीयम्पि तृतीयम्पि इदं बुद्धं बिम्बे सबे हि देवं. त्या विहाराच्या टायमाला 2020 ला ते आम्ही या ठिकाणी आशिषचं विहार बांधायचं ठरवल्यानंतर प्रामुख्याने खरे बघितले ना खरे. तर आता आम्ही संध्याकाळी झाले, संध्याकाळी 6:30 वाजले असतील. मस्त क्लायमेट झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे नाचायला. डायरेक्ट नाचायला चाललो आहे आम्ही. मजा आली. दिवसभर कार्यक्रम राबवले आपण, भारी झाले सर्व. आणि आता आपण चाललो आहे नाचायला. DJ लावला आहे, नाच करू आपण आज. छोटे भाऊ सुद्धा आलेले आहेत. आर्यनजी सकपाल, मुलींचा लाडका आर्यन सकपाल. पण तुझ्या रक्तामध्ये लागून राहत पाहिजे. तुझ्या रक्तामध्ये लागून राहत पाहिजे.
आता आम्ही नाचून वगैरे दमलो आहे आणि दमल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट जेवायला बसलो. मी तर कपडे पण नाही बदलले, असंच बसलो. सीन आहे असं झालं का आमच्या भाऊकीने जेवण डायरेक्ट असं बुफे टाईप ठेवलं, घ्या आणि घरी जाऊन जेवा. हा नियम वेगळा लावलेला आहे, ते मला मी घरी जाऊन जेवतोय. माझ्यावर फटाका उडवला होता. कसं आहे जेवण? मस्त एकदम. आपण जेवण झाल्याच्या नंतर आपण आलोय डायरेक्ट ऑर्केस्ट्रा बघायला. काय बोलतो, ऑर्केस्ट्रा अजून चालू नाही आलाय, आम्ही खुर्च्या लावलं, हेच करत असतो आम्ही. बोधिसत्व बुद्ध विहार उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा तसेच संयुक्त जयंती महोत्सव आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्त अमोल मोहिते प्रस्तुत क्रांतीचा वणवा या संगीतमय कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन आहे. मित्रो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. धन्य आहे तो मार्ग जो मानवाच्या उत्कर्षासाठी आणि जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो. जगातील परमशांती सुखाचा साक्षात्कार करून देतो. जो मानवी जीवनाच्या दुःखमुक्तीचा दिव्य प्रज्ञेचा मार्ग म्हणजे धम्म होय. अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा यांवर प्रहार करणारा म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म होय. आणि समता, स्वतंत्र, बंधुता यांची सर्वश्रेष्ठ शिकवण देणारा म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म. हाच तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात कोणापुढे नतमस्तक झाले नाही, ते तथागतांच्या चरणी नतमस्तक झाले. आणि म्हणत म्हणे की खुशबू लाख छुपाओ मगर छुप नहीं सकती. खुशबू लाख छुपाओ मगर छुप नहीं सकती. सच्ची मोहब्बत दबाने से दब नहीं सकती. जुल्म और सितम के नाम पर है सर झुकाने वालों, ये भीम की गर्दन है. गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती. गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती. ध्यान दिधला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस तिने. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस तिने. त्याने दिला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. त्याने दिला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. समाज सुधारिला किती भीमाच्या सांगाव्या कथा. त्याने समाज सुधारिला माळ रानाला सुगंध आला, गणगोटाने मोरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा. त्याने समाज सुधारिला किती भीमाच्या सांगाव्या कथा. त्याने समाज सुधारिला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्याने आपण माणूस म्हणून जगू लागलो. बाबासाहेबांची जयंती पाहिलं तर या देशात नव्हे तर साऱ्या जगात साजरी केली जाते. बरोबर आहे की नाही? या देशात साजरी केली जाते, साऱ्या जगात साजरी केली जाते. परंतु या देशाची खंत एवढीच आहे की या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट जातीमध्ये जखडून ठेवलेलं. बरोबर की नाही? कारण बाबासाहेबांना विशिष्ट जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे. एवढंच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीचा चष्मा काढून पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सच्चा देशभक्त या देशात शोधून देखील सापडणार नाही. ही देखील गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि शरण
सन्यासी, तुमने सुना नहीं? रुक जाओ, रुको। मैं तो कब का रुक गया हूं, पर तुम कब ये हिंसा रोकोगे? ऐ सन्यासी, तुम्हें मुझसे डर नहीं लगता? सारे लोग मुझसे डरते हैं। तुम्हारे पास जो भी है निकाल दो, वरना जान से हाथ धो बैठोगे। मैं इस राज्य का सबसे शक्तिशाली व्यक्ति हूं। लेकिन मैं ये कैसे मान लूं कि तुम इस राज्य के सबसे शक्तिशाली हो? तुम्हें यह साबित करके दिखाना होगा। बताओ, बताओ कैसे साबित करना होगा? तुम उस पेड़ से कुछ पत्तियां तोड़ के लाओ। बस इतनी सी बात? मैं तो पूरा पेड़ उखाड़ सकता हूं। रुको। ये लो। हाँ, अभी इन पत्तियों को उस पेड़ पर फिर से लगा दो। टूटे हुए पत्ते फिर से कभी जुड़ सकते हैं क्या? जब तुम इस छोटी सी चीज को फिर से नहीं जोड़ सकते, तो तुम सबसे शक्तिशाली कैसे हुए? जब भी तुम किसी चीज को जोड़ नहीं सकते, तो कम से कम उसे तोड़ो मत। यदि किसी को जीवन नहीं दे सकते, तो उसे मृत्यु देने का तुम्हें कोई अधिकार नहीं। सब जीना चाहते हैं, पर तुम उसे करुणा से देखो तो सही। मानव में ना प्रेम है, ना करुणा है, सिर्फ छल और कपट है। तुम्हें लोगों ने बहुत दुख दिया है अंगुलीमाल। क्रूरता व्यक्ति अज्ञान के कारण ही करता है। मोह, माया, घृणा, द्वेष, ईर्ष्या, ये सभी अज्ञान की ही संतान है। और वो व्यक्ति ही है जिसमें दया, करुणा, सद्भाव और समझ का उदय भी होता है। अंगुलीमाल, यदि इस जीवन में क्रूर और निष्ठुर लोग भी हैं, तो दयावान भी है। बस अपनी आंखों से ये अंधेपन का पर्दा हटा कर तो देखो। जिसने जन जन के व्याकुल मन का अंधियारा, जिसकी किरण को छूकर चमक उठाए जग सारा। दीप सत्य का सदा जले, दया अहिंसा सदा पले, सुख शांति की छाया में जनगण मन का प्रेम फले। भारत के भगवान बुद्ध का गूंजे घर घर मंत्र अमोघ, तब मानव तू मुख से बोल, बुद्ध शरणं गच्छामि। तब मानव तू मुख से बोल, बुद्ध शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं। पिढ्यानपिढ्याच्या अंधकारात कित्येक वर्ष खिदमत पडलेला हा समाज जिवंतपणे नरक यातना भोगत होता। गेल्या जन्माचं पाप, अरे गेल्या जन्माचं पाप म्हणून या जन्मात खिदमत राहण्याची ती व्यवस्था कारण सांगत होती। अनेक संत, महात्मे, राजे, महाराजे जन्मास आले, पण त्यांना व्यवस्थेला छेद देता आला नाही। जातीयवाद, अस्पृश्यता, छळ, हीट वागणूक आणि अन्यायाने बेजार झालेला हा समाज या आशेवर जगत होता की कधीतरी कोणीतरी मुक्तिदाता या भूतलावर जन्म घेईल आणि त्यांना या नरक यातनातून मुक्त करेल। आणि अखेर युगायुगाच्या प्रतीक्षेनंतर हा समाज पाहत असलेल्या लोकांनी वास्तवात सत्य रूप धारण केलं।
त्यांना अमानवी अत्याचारातून आणि दास्यातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या आशेचा, करुणेचा आणि प्रतिकाराचा प्रज्ञा सूर्य या भूतलावर उगवला. तो दिवस होता 14 एप्रिल 1891 आणि म्हणत म्हणे की पैदान होता वो मसीहा. अरे पैदान होता वो मसीहा, ये खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदान होता वो मसीहा, ये खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता. अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, इन्हीं से भीम जैसा हीरा मिला नहीं होता. इन्हीं से भीम जैसा हीरा मिला नहीं होता. बेदार रामजीचा रत्न उधावा, सुभेदार रामजीचा रत्न उधावा. टोळीवर वरून किती किती का पाहावा, डोळीवर वरून किती का पाहावा. सैताच्या तांदळ्यात हृदयाच्या पाण्यात, सैताच्या तांदळ्यात हृदयाच्या पाण्यात गुलाबी बाई अंगाई गीत गात. बाळा तू रे ओ बाळा तू रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ये बात है. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. खरोखरच माझ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि आम्ही माणूस म्हणून जगू लागलो. ही भीम जयंती आली, अरे चांदाची चांदणी येऊन खाली, अरे भीमाला चांदाची चांदणी येऊन खाली, अरे भीमाला चांदाची चांदणी येऊन खाली, अरे भीमाला खाली. माझी राजी म्हणायची होवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. माझी राजे म्हणायची होवी.
यांना देखील आला. एके दिवशी पनवेलच्या नाक्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती. बाबासाहेबांना तहान लागली तेव्हा त्यांचे सह असणारे गडकरी बाबासाहेबांना पाणी आणण्यासाठी गेले. अरे महार बॅरिस्टरला पाणी मुळीच नाही. हॉटेल मालकाने साफ नकार दिला आणि हे शब्द जवळच लाकूड तोडत असलेले सोनबा एलवे यांनी ऐकले. ते धावत धावत घरी गेले आणि स्वच्छ पाण्याने माठ भरून घेऊन आले. परंतु तोपर्यंत बाबासाहेबांची मोटार भर वेगात निघून देखील गेली होती. बाबासाहेब पुन्हा कधीतरी या रस्त्याने येतील म्हणून शेवटपर्यंत त्यांची वाट पाहत राहिला. तो संपला तरीही बोलत होता. हे पाणी आणले मी माझी भरुणी हे घोट भर जाऊ पिऊन. हे पाणी आणले मी माझी भरुणी हे घोट भर जाऊ पिऊन. हे पाणी आणले मी.
माझ्या कोरड्याने डोळ्यामध्ये पोर जाणूनिया मन त्यांचं भीम हो अधीर जाणूनिया मन त्यांचं भीम हो अधीर उलगील महाडच तळ चवदार हो असं दलिताला दिलं पाणी ओतळी त्यानं माणसाला माणसकी लावली हो त्यानं माणसाला माणसकी लावली बहुजनांचा राजा भीमराव माझा बहुजनांचा राजा भीमराव माझा दीन दुबळाला झाला सावली त्यानं माणसाला माणसकी लावली हो त्यानं माणसाला माणसकी लावली हो त्यानं माणसाला माणसकी लावली हो त्यानं. इथे जमलेल्या माझ्या शोषित पीडित बांधवानो, आज आपण सारेजण या चवदार तळ्याच्या काठावर उभे आहोत ते केवळ पाणी पिण्यासाठी नाही. या चवदार तळ्याचे पाणी पिऊन तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी आम्ही प्यायलो नव्हतो तरी सुद्धा आम्ही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर आज आपण उपस्थित आहोत ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही, आम्ही ही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी आज आपण या तळ्यावरती जमलो आहोत. या चवदार तळ्याचा मुक्ती संघर्ष हा एक समाज क्रांतीचा भाग आहे. आज या महाडच्या भूमीवर या तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहोत. हा लढा केवळ पाणी पिण्यासाठी नसून माणुसकीचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी केलेला संग्राम आहे. संग्राम. नक्कीच गाणं आपलं वन्स मोर होईल. माझ्या
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर 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 रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राजाभिषेक झाला राजाभिषेक झाला बहुजनांनी त्यांचा राजा महाडी घोषित केला पाणी घोषित केला पाणी घोषित केला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला बहुजनांनी त्यांचा राजा महाडी घोषित केला असे नरबली दोन शोभले दोन्ही वीर बहादर असे नरबली दोन शोभले दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर 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 बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवरायांनी रयतेचा जो न्यायवाडा केला न्यायनिवाडा केला न्यायनिवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. घटनेमध्ये आला घटनेमध्ये आला शिवरायांनी रयतेचा जो न्यायनिवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रतापसिंह परंपरेला दोन्ही मार्ग ठोकल प्रतापसिंह परंपरेला दोन्ही मार्ग ठोकल एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर 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 दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर कुणी नाही केलं भलं व मान ते दिल्लीत दालन फुलं व मान मग कुणी नाही केलं भलं व मान ते दिल्लीत दालन फुलं व मान त्याच्या कायद्याच्या आखणीनं एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं
आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या मुलाला आता मी मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या मुलाला आता शेजारची काळी मैना लागली डोळायला लावा लागली डोळायला गावा नवीन पोपट हा लागला तू बोलायला काही सांगू तुला या दोघांची गोष्ट मोठी दादी कळाली स्पष्ट काही सांगू तुला या दोघांची गोष्ट मोठी दादी कळाली स्पष्ट पाहुण मुलगा बहिणीचा धोका पाहुण मुलगा बहिणीचा धोका लागतोय तुलाईला आता लागतोय तुलाईला जवळ विन पोपट हा लागला बोलायला जवळ विन पोपट हा लागला बोलायला पोपट मागा लई कुटी ताऱ्याच्या हातात भरलाय मांडी पोपट मागा लई कुटी ताऱ्याच्या हातात भरलाय मांडी प्रेमाचा लागलाय बोलायला आता लागलाय बोलायला जवळ पोपट हा लागला बोलायला जवळ पोपट हा मुंबईवाली किल्ला करून आधी माझी उरपूर टाकली जाती मुंबईवाली किल्ला करून आधी माझी उरपूर टाकली जाती काय सांगू मी री बर्बादी घे काय सांगू मी री बर्बादी घे पाठीमागे गाडी काय करणार वाली का बाजू में हटा पाठीमागे गाड़ी का गड्ढा मैं उसको तो समझी न देंगे तुझ मेरा मैं उसको समझी न देंगे तुझ मेरे अभी न देंगे काय सांगू मेरी बर्बादी है तुझ मेरे अभी न देंगे काय सांगू मेरी बर्बादी है तुझ मेरे अभी न देंगे करुणेचा सागर होऊन करुणेने करवडणारा या दीनदलितासाठी दिनरात्री तळमळणारा भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का माझ्या भीमरायावर सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावर सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का माझा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का असं काम आहे.
कलिवली वली वली कलिवली कलिवली वली वली कलिवली ले गई दिल मेरा मन चली ले गई दिल मेरा मन चली कलिवली वली वली कलिवली कलिवली वली वली कलिवली है मर्दानी चल चल जवानी है तेरी ये पायल अदाने उड़ा दी ये ढप ढप नाच जवानी को बनाती पागल दिल मेरा कहता है बार बार जब नजरी को मिली कलिवली 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 दिल मेरा कलिवली 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 आदर्श बौद्ध सेवा संघ कळसांबडे यांच्या विद्यमानं बोधिसत्व बुद्ध विहार उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा तसेच संयुक्त जयंती महोत्सव आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला। त्याबद्दल आयोजकांनी आम्हाला कार्यक्रम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि हा संगीतमय सोहळा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो। नमो बुद्धाय, जय भीम। आवड मला जाती त्याला कळलं तुझ्या का बोलण्याला आता मी वागलं आवड मला जाती त्याला कळलं तुझ्या का बोलण्याला आता मी वागलं शेजारी गेली गाडी मैना लागली डोळ्याला लावा लागली डोळ्याला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा